तिकडे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी वार्षिक आर्थिक वर्ष 2023-24 चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला। या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.6% वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला। तर देशाच्या अर्थव्यवस्थेत देखील 7.6% वाढ होण्याची अपेक्षा आहे। राज्याच्या कृषी तसंच कृषीपूरक क्षेत्रात देखील 1.9% वाढ अपेक्षित आहे। 2022-23 मध्ये दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर होता। दरडोई उत्पन्नात तेलंगणा राज्य प्रथम स्थानावर असून त्या खालोखाल कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे। आर्थिक पाहणी 2023-24 हे प्रकाशन सभागृहासमोर ठेवण्यात आले। सदर प्रकाशन सन्माननीय सदस्यांना पेन ड्राईव्हद्वारे देण्याची व्यवस्था सदस्यांच्या हजेरीपटाच्या ठिकाणी करण्यात आली आहे। तसेच सदर प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून देखील उपलब्ध करून देण्यात येईल।